चैत्र महिन्यासाठी चैत्रांगण रांगोळी आणि गुढीपाडव्यासाठी गुढीपाडव्याचा साचा मला हवा होता, तर तो मी मागवला. म्हणजे स्वप्नील दादाकडे होता, तर त्याने मला तो पाठवला. तुम्हाला जर हवा असेल तर नक्कीच तुम्ही खरेदी करू शकता. आणि त्याच्याचबरोबर मला अक्कलकोटवरनं जी लिखित नामजपची पुस्तिका होती ती पण आली. 2 मैत्रिणीसाठी होती आणि एक माझ्यासाठी होती. तुम्हाला पण साचा आणि लिखित नामजपची पुस्तिका पाहिजे असेल तर नंबर दिला आहे, तुम्ही संपर्क साधू शकता. नंतर आम्ही एका फॅमिली फंक्शनमध्ये गेलो. मावशीच्या मुलीचं नामकरण होतं, तर मग आम्ही सगळेजणं त्या सोहळ्यासाठी गेलो आणि खूप छान कार्यक्रम झाला. ह्या निमित्ताने सगळेजण भेटले आणि बाळाचं वेलकम खूप छान झालं. बाळाचं नाव पण तुम्हाला आवडेल आणि तिचं वेलकम तर खूप खूप छान झालं. पण नेमकी मी थोडीशी लांब होते, तर मला काही जास्त शूट नाही करता आलं. तर ही आहे आमची गोड परी. तर बाळाचं नाव होतं जीवा. तर हे आहे तिचे मम्मी पप्पा. नंतर आम्ही सगळी फॅमिली भेटलो. माझ्या मामी, मावशा सगळ्या खूप दिवसानंतर सगळ्यांची भेट झाली. अगदी सगळे जण नाशिकला राहूनसुद्धा असं कोणाची भेट होत नाही, कारण प्रत्येकजण आपापल्या कामात असतं आणि जास्त फंक्शनला मी जात नाही. तर अशा पद्धतीने छानसा कार्यक्रम झाला. नंतर आम्ही फूड एन्जॉय केलं आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.